राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एक 8 दिवस कुणीही मला फोन करू नका. लय महत्वाच्या मोहिमे मी सध्या राजस्थानमध्ये किंवा MP चा काही भाग आहे. मी निमच मंडीला गेलो होतो, आठवतं का तुम्हाला? तिथून आपलं सॅम्पल म्हणून औषध आणलं. औषध म्हणजे वनौषधी आहेत ते, आणि काय असं रॉकेट सायन्स नाही त्याच्या पाठीमागं. तुमची सफेद मुसळी, अश्वगंधा, शतावरी ह्या प्रमुख 3 आहेत. आणि शिलाजीत ते काही आपल्याला तिथे भेटलं नाही, कारण ओरिजिनल पाहिजे. त्याच्यानंतर चाटण क्रियेद्वारे, चाटण म्हणजे काही ज्यांना डायबिटीस नाही त्यांना ते ओरिजिनल जे मध आहे त्या मधात ती पावडर टाकायची आणि ती जिभेने चाटायची. म्हणजे होतंय काय की ती लाळ आपली त्यात मिक्स होते आणि त्याचा रिझल्ट भयंकर आहे. हे सगळं माझं चालू आहे सध्या, आणि त्याच्यासाठी थोडं बाहेर पडावं लागतं, बाहेर रिसर्च करावा लागतो. मी तिथं गेलतो त्याची मोकळा नाही आलो. लय शेतकऱ्यांचा नंबर आणलं होतं. शेतकऱ्याच्या घरी जाऊन काय करता येईल का, त्यांच्याकडून खरेदी करता येईल का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं डायरेक्ट न देता थोडं कायदेशीररित्या आपण अधिकृत एखादी कंपनी म्हणा, ही म्हणा, सगळं गव्हर्नमेंटचं सगळं नियम फॉलो करून ही देण्याचा प्रयत्न करणार आहे आता. तेही बाकी आहे. त्याच्यामुळे थोडंसं वेळ, आणि हे करायचं कारण तुम्हाला सांगतो. अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्या, एक नवरा असताना स्त्रीला असं वाटणं की परपुरुषाशी संबंध ठेवा, इतके फोन आहेत तुम्हाला सांगतो, औषध द्या, औषध द्या, औषध द्या. आणि मला आपला नर असू नाही तर नारी असू, हा, लक्ष्मी बी खरं बोलतात आणि नारायण बी खरं बोलतो. मला मामा 2च मिनिटात कार्यक्रम होतोय, 3च मिनिटात कार्यक्रम होतोय, 1 मिनिटाचाच कार्यक्रम होतो. मग आता काय करायचं तुम्हाला सांगा. ह्याच्यावर कुठंतरी सकारात्मक असं देण्याचा प्रयत्न माझा 100% राहणार आहे. आणि ती बी असं नाही, लोकांची मेन जी गरज आहे किंवा ती जे बोलू शकत नाही, गुप्त गरज आहे, हक्काने जर 20-30 रुपये द्यायचं नाही, हे असं असं आहे, हाय ह्याच्यापेक्षा कॉस्टिंग कमी होऊ शकते शेतकऱ्याकडून घेतल्यावर. व्यापाऱ्यांना ताब्यात गेल्यावर पैसे वाढतात, देणार ठेवा. तर 20-30 रुपये कुणी बी नफा देणार, हा, असं काय नसतं. त्याच्यामुळं आहे हे जास्त क्वांटिटीमध्ये कसं देता येईल, फक्त नाव टाकायचं, रंगचित्र टाकायची आणि एवढूस त्याच्यात टाकायचं, असं नाही चालत. सगळा विषय मार्गी लावू, त्याच्यामुळे थोडा बाहेर आहे. आता जाऊ आपल्या रंगारंग स्टोरीकडं. विषय असा आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील कन्नड नावाचा तालुका आहे. ह्या तालुक्याचा बराचसा भाग वनविभागाचं क्षेत्र आहे, जंगल एरिया आहे, किंवा तिथं मनुष्यवस्ती कमी, बिबट्यासारख्या, तर सायाळ अशा प्राण्यांचा, जंगलातल्या प्राण्यांचा तिथं वावर आहे. तिथं जे लोक राहतात, मग आदिवासी समाजाचे असो किंवा आपली सगळ्या प्रकारची, ह्यांना त्या परिस्थितीत जुळून घेणं बाकी. कारण राहणार तिथं, जमीन तिथं, करणार काय. त्याच्यामुळं थोडं सावध सावध दिवसाचं आपलं दारीदुरी धरायची, रात्रीचं लय डोकं लावायचं नाही, कारण बिबट्याचा हल्ला होऊ शकतो. अशा जे परिसर आहे, ह्या परिसरामध्ये लक्ष्मीबाई कानडे आणि मुलगा अविनाश कानडे दोघं राहतात. आता ह्यांची जी शेती आहे, ह्यांच्या शेतीच्या बरोबर शेजारी अजून एक जणाची शेती आहे. हा, संपत वाजे ह्या माणसाची शेती आहे. असू द्या, प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. संपत वाजे ह्याला एक भाऊ, तो माजी सरपंच आहे, राजकारणी व्यक्ती. आणि संपत वाजेने असं ठरवलं की आपल्याला जे आहे आपल्याजवळ, बायका पोरं सगळे आपल्याकडं, पण आपल्याला जिंदगीमध्ये काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे, काहीतरी वेगळं पाहिजे. आणि त्याच्या आतमध्ये वासना जागृत झाली. बरं, पाहिजे तर पाहिजे, लय लांब नको, खर्च नको लय, शेजारीच पाहिजे, जवळच पाहिजे. अशा प्रकारे शेजारी असणारी ही लक्ष्मीबाई कानडे, वर्ष असन 45-46, 44 असन, ह्या महिलेवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली. आता ते कसं असतं, स्त्रियांच्याकडे 6th सेन्स असतो, म्हणजे त्यांना कोण कशा स्वरूपाचा पुरुष आहे, त्याची नजर कशी, ही अगदी लहान पायापासून त्यांना ते डोक्यात असतं. कोणाची नजर कशी, कोणाची नजर कशी, कोणाचा बोलण्याचा हेतू काय, हे सगळं कळतं त्यांना. मग त्यांचं जे ह्याचं जे वागणं बोलणं आहे, ते असं नॉर्मल न राहता हे थोडं वेगळं बोलायला लागला, वेगळं इशारे करायला लागला. आता शेजारीच म्हणल्यावर काही, शेजारी तुम्हाला माहिती, शेजारी बदलता येत नाही. बरं, असू द्या. मग तिचा जे मुलगा होता अविनाश, हा कळीत होता. कळीत म्हणजे 20, 21, 22 वर्षाचा. तर शिक्षण घेत होता तो.
पण हा नवीन जमान्यातला नवीन तरुण होता, तुम्हाला सांगतो. हा संपूर्ण स्टडी होता त्याचा, अभ्यासाचा, समाज कसा आहे, जग कसं आहे, आपल्याला कसं शिकायचंय, काहीतरी मोठं व्हायचं, पाय उभं राहायचं, ही त्याची स्वप्न होती. कोणाच्या शेपटावर पाय द्यायचा नाही आणि कुणी पाय दिला तर त्याला सोडायचा नाही, ही नीती वापरणारा माणूस तो मुलगा. त्या आईला ते त्रास व्हायला लागल्यावर की बाबा हे सारखाच मला असं करतो. आणि ती कसं आहे, कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं. तुम्हाला माहिती आहे का, स्त्रीचा एक नियम असतो, सगळ्या पुरुषांनी लक्षात ठेवा. तिच्या नाहीचा अर्थ फक्त नाही घ्यायचा, दुसरा काहीच नाही घ्यायचा. नाही म्हणलं की आपल्या नाटकाचा पडदा पाडायचा आणि पुढे चढायला लागायचं, पुढं डोकं लावायचं नाही. तवा गुन्हे बिन्हे असं काय होत नाही, तुम्हाला सांगतो. त्या जुन्या पिक्चर मध्ये नाही का, एका झाडाला पकडून अख्खं गाणं म्हणायचे 5 मिनिटाचं, बरोबर आहे का, शांत गाणं. तसं माणसाने एका झाडाला पकडून राहायचं नाही. आणि मुळात झाड पकडायचीच गरज नव्हती, स्वतःच्या घरचं झाड होतं ना, हीच लोकांचं कळत नाही मला. त्या नाहीचा अर्थ नाही न घेतल्यामुळे. हा आता नाही म्हणजे आपल्या बायकोचं सुद्धा नाही म्हणलं की डोकं लावायचं नाही, ध्यानात ठेवा. नाहीचा अर्थ फक्त नाहीच घ्यायचा. तिथं जर अति करायला जाताल तर ते अतिचं माती झाल्याशिवाय राहत नाही. शी झालं भाऊ, ते नाही नाही आईला नकार, याच्या पुरुषी मन अहंकार उफाळून आला. आईला मला नाही म्हणते, मला नाही म्हणते. तू काय ही आहे का तवा, राजा बिजा आहे का, असं थोडंच असतं. विषय सोडून द्यायचा ना लगेच. शेणी तो त्रास, मागणी, शरीर सुखाची मागणी चालू ठेवली. शेवटी त्या बाईचा डोक्याचा, आणि ती लक्ष्मीच होती, ती सरळ मार्ग, तिचा विषय नाही की ह्याचा त्रास का. तिने मग पोरला सांगितलं, हे मला त्रास देतोय असं. आता स्वतःच्या आईबद्दलचं, बहिणीबद्दल कोण सहन करीन वय जगात, तुम्हाला सांगतो. हा मग ते पुढचा कोण असं झाटमन जरी असला तरी कोण कोणाचा विचार करत नाही, तुम्हाला सांगतो. असं जग आहे आता. त्याच्यामुळं येऊन माय लेकराचा विचार झाला, म्हणला तू काळजी करू नको, त्याला संपवून टाकू म्हणलं ह्या आयुष्यातून, या जगातून. बघा इतकी डेंजर दुनिया निघाली आता, त्याच्यामुळे सावध व्हा. मी तुम्हाला सांगितलं ना, 2026ला म्हणजे अलिबागला मुख्य चक्र म्हणजे जी वासनांद आहेत ना, त्यांचा लय कार्यक्रम होणार आहेत, तुम्हाला सांगतो. लय कार्यक्रम होणार आहेत गदा. म्हणले संपवायचं, पण कसं संपवायचं. आता एक त्या आईचं बी एक चुकलं की ह्या मुलाचं भवितव्य होतं पुढं, त्याचं शिक्षण पूर्ण झालं असतं, त्याचा नोकरी लागली असती, त्याचं लग्न केलं असतं, मुलं बाळ. तिने काही पोलीस स्टेशनला तक्रार करायला पाहिजे होती. नाही तिथं त्या पोलीस स्टेशनने ऐकली तर SP साहेबांच्याकडे जायला पाहिजे होतं. थोडा कायदेशीर मार्गाचा अवलंब करायला पाहिजे होता, ह्या मताचा मी. की बाबा असा असा व्यक्ती त्रास देते आणि तुम्ही त्यांना फोन करून सांगा. काहीतरी वेगळा मार्ग निघाला असता, किंवा कोणाची हत्या नसती झाली आणि कोण तुरुंगात नसते गेलं, ध्यानात ठेवा. ते दोघांनी माझ्याकडे विचार केला की याला ह्या जगातून संपवायचा. मग पोरगा तो अविनाश तो म्हणला तू टेन्शन घेऊ नको. त्यांनी 10 ते 15 वेळा हिंदीतला दृश्यम चित्रपट बघितला. आता दृश्यमची थीम थोडी वेगळी आहे, तुम्हाला माहिती आहे का. दृश्यमची थीम म्हणजे सगळ्या जगपरिचित येते की पुरावाच नष्ट करून टाकणे, किंवा त्या पिक्चरमध्ये, चित्रपटामध्ये बॉडीच नाही जर पोलिसांना सापडली तर कोणाचा गुन्हा सिद्ध होत नाही, आपण निर्दोष सुटू, असं एक त्याच्यात दाखवलेलं आहे. कारण बॉडी कुठं पुरली होती, पोलीस स्टेशनच्या काम चाललं होतं त्याच्या खाली पुरली होती बॉडी. नंतर काम झालं आणि तिथं पोलीस स्टेशन, ते पोलीसच सगळीकडे बघायचे. बॉडी कुठं, ते चित्रपटातलं सांगतोय तुम्हाला, पोलीस स्टेशनच्या आतमध्ये. ते कोण उकरीन का, असा प्रकार. मग किती टॉर्चर केलं, काय केलं तरी कबूल व्हायचं नाही, अशा प्रकारचा चित्रपट होता. शिव म्हणला खून पचवणं शक्य आहे, परफेक्ट मर्डर करणं शक्य आहे, मी ते करतोच म्हणला आता. मग ह्याने आईला सांगितलं, सावध, म्हणजे हा जो संपत आहे याला दुपारच्या पारी ती जो एरिया आहे समजा जंगलाचा, एकदम एकदम अच्छा जाळ्या जुळ्या असतात बघा, तिथं जाळ्यामध्ये कशाच्या त्या जंगली बोराट्या बिराट्या काट्या, तिथं कोण जात नाही. आणि तशा गारव्याला वेरव्याला साप, तुम्हाला सांगतो बिबट्या सुद्धा असू शकतो, जंगली शॉपद असू शकतात. असल्या गंधाट ह्याच्यात तिथं माणूस जायला जातच नाही. तिथं अशा ठिकाणी नाही, तिथं माणूस जात नाही, तिकडं बोलव. आता कसं भरतं एखाद्याचं बघा, असं भरलं बा या संपतचं. तर मग ती रानात गेली एकटीच, याने बघितलं रानात गेली, शिव लगेच गाडीने गेला मागून. मग काय आज काय आहे का नाही, म्हणले आज आहे ना, चल तिकडं. लय अवघड या,
माणूस किती सुखावला असन तो. बेकार काम. त्या ज्या ठिकाणी झाड दाखवलं होतं, जंगली जाळ्या बिळ्या दाखवल्या होत्या, आईला दाखवून ठेवलं होतं त्या पोरांनी, तर तिथं आधीच हत्यार घेऊन बसलेला. ही तिथं जवळ गेली की हा मागून गेला, त्याच्या डोक्यात वार, हातावर वार, पायावर वार. त्या निर्मनुष्य ठिकाणी ऐकायला सुद्धा कोणी नाही. अचानक झालेल्या हल्ल्याने हा संपत जाग्यावर खालाच झाला. त्याला पूर्ण निर्वस्त्र केलं, त्याचं गुप्तांग पिरगाळलं. म्हणजे हे सगळे PM रिपोर्ट आहेत, लक्षात घ्या. पिरगाळून टाकलं, मी ती खालाच झाला गडी. 4 देशाला 4 कपडे टाकली, मोबाईल फोडून टाकला आणि जिथं कोणी जाणार नाही अशा ठिकाणी वळून टाकलं. म्हणजे त्याला कसं वाटलं, खाल्लंच असतं. जनावरं खात्यान, जंगली जनावरं. आता ती बेपत्ता झाल्या कळल्यावर गावातली घरातली ही सगळी 4 तरुण मंडळ ही बघायला लागलं. तर काहींना ते बघता बघता त्या इलाक्यामध्ये ते कपडे बिपडे दिसले बा. कपडे दिसल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं, असं काहीतरी बरं वाईट झालं असं. पोलीस स्टेशनने अतिशय कौतुकास्पद अशी कामगिरी केली. त्यांनी 2-3 दिवस सर्चिंग राबवलं. बॉडी सापडली, सगळं सापडलं, त्याचा PM रिपोर्ट आला. पण आरोपीपर्यंत काय त्यांना जाता येणार, कारण त्या भागात थोडीशी मराठी नाही, थोडी वेगळी भाषा बोलली जाते. मग त्या भाषेतले काही खबरे त्या गावात पेरले, कोणाची काय कुजबुज आहे, कारण सरपंचाचा भाव आहे नाही का. त्याच्यातून त्यांना क्लू मिळाला आणि मग ही मायलेकरं त्यांनी रितसर लक्ष्मीबाई कानडे आणि मुलगा अविनाश कानडे ह्या दोघांना अटक केली कायदेशीर. आणि त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. तर ते जे कारण सांगितलं की फक्त माझ्या आईला शरीर सुखाची मागणी करत होता, त्यामुळे मी याला संपावलं. हे फार नक्की ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं ही वासना तुम्हाला कुठं घेऊन जाईन सांगता येणार नाही. माझं येड्याचं ऐका. लग्न का होत नाही, लक्ष्मी आयुष्यात येऊन लक्ष्मी पाहिजे, ध्यानात ठेवा. आयुष्यात येऊन लक्ष्मी म्हणजे पैसा पाहिजे आणि स्त्री पाहिजे. आपण त्याला आपल्या बायकोला लक्ष्मी म्हणतो. लक्ष्मी का पाहिजे? तुमचं लग्न होत नाही का होत नाही? तुम्ही तुमच्याकडे कमी पैसा आहे म्हणून होत नाही. पैसा कमवा, त्याला इलाज नाही. ही मंत्र आहेत आत्ताची, हे मंत्रच आहेत. आता पैसेवालं व्हा, तुम्हाला लक्ष्मी चालून येणार. कारण लक्ष्मी सध्या पैसा बघते, असा विषय. ती स्वतः लक्ष्मी. खायला जरी अन्नपान नसलं, वरून जर छत नसल, ती पोरगी ते बाप सुद्धा म्हणतोय सरकारी नोकरी आहे का, सरकारी नोकरी, जमीन आहे का ऐकायला आम्हाला, पोरगी रानात जाणार नाही बरं का, आणि मग करते लग्न. उपकार हे करता का आमच्या संग लग्न तुम्ही? अशी मानसिकता लोकांची झालेली आहे. त्याच्यामुळं केपेबल ज्यांना आहेत त्या नीट सांभाळावं. तिचं मन जाणून घ्या. आताचा काळ अवघड चाललेला आहे. चांगलं चांगलं नाही तर तिने काय एकदा रणरागिणीचं रूप घेतलं, तुमचा पुरा विनाश व्हायला टाइम लागणार नाही. त्याच्यामुळं आपल्या स्त्रीची, आपल्या लक्ष्मीची कदर करा. तिचं मन ओळखा, तिचं मन जाणा. ही आजच्या काळाची लई मोठी गरज बसली. बाकी राहिला थोडासा शारीरिक प्रॉब्लेम किंवा काहींना ह्याचा ताठरतेचा प्रॉब्लेम असतो, त्यासाठी माझं 100% योगदान राहील. तो तुमचा प्रॉब्लेम ह्याच्या दृष्टीने आपल्याला हे नाही वापरायचं, केमिकल विमेल काय नाही. ते म्हणजे पटकून तोंडासून जायचे, लक्षात येत. पटकून अटॅकने गेले 45व्या वर्षी, हे असले कार्यक्रम होतात तुम्हाला सांगतो. कारण हृदय इतक्या स्पीडने ते पंप होतं ना, इतका सोपा विषय नाही पडला. त्याच्यामुळे जे असन ते आपल्या ऑर्गॅनिक म्हणजे वनौषधीचं असावं. शरीराला कुठलाही साईड इफेक्ट नाही, भले तुम्हाला काय असू. ह्या हिशोबाने माझा प्रयत्न जितकं शक्य ह्या 2 हाताने होणं तेवढं तुमच्यासाठी मी करणार. आणि 8 दिवस मला कृपया फोन करू नका, फोन मी बंद आहे असं तुम्हाला विनंती करतो. रामकृष्ण हरी माऊली.